पित्ताच्या किंवा पचनाच्या आजारांमध्ये योग्य निदान व आयुर्वेदिक उपचारांनी किती जलद उपशय मिळू शकतो, आज एका आमच्या रुग्णाच्या अनुभवातून आपण समजून घेणार आहोत. दडस गाव माझं मार्कवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मला पोटाचा त्रास होत होता, गुळण्या येत होत्या, ढेकर येत होती, बेचैन राहत होतं, इरबुळ असं झोपून राहायचो. संध्याकाळी असं जेवलं तर कधी जेवला वाटायचं, कधी नाही वाटायचं. पोटाचा अतिशय मला त्रास होता. मी एक बऱ्या मोबाईलवर पवार साहेबांचं हे पाहिलं आणि त्यानंतर मला आपण आता आपल्या गावालगतच आपल्याच गावामध्ये पवार सरांचा दवाखाना, आपण एक बऱ्या पवार सरांचं भेटावं म्हणून मी 1 महिन्यापूर्वी आलो होतो. यांच्या पवार सरांसोबत संपर्क साधला आणि एका महिन्यामध्ये मला जवळजवळ 70 ते 80% फरक पडलेला आहे. आता आंबट ढेकरा येणं किंवा पोट गच्च राहणं हा त्रास कमी झालाय? हा 100% झालाय सर. म्हणजे दिवस आता महिन्यातनं मला एकच बऱ्या गुळणी आली किंवा असं पुन्हा आलीच नाही अजून. असं 70 ते 80% माझा कव्हर झालेला आहे. असं कुठलीही अडचण आता काय नाही. पण आता एक कोर्स म्हणून पुरा करायसाठी मी तर आले नाही. तर आता गोळ्या खायची सुद्धा अशी अवस्था राहिली नाही. असं तर आपणही दीर्घकाळापासून पित्ताचे आजार, पोटाचे आजार, अपचन, गॅसेस, पोट साफ न होणं, पोट गच्च राहणं, आंबट ढेकरा येणं, जळजळ मळमळ होणं किंवा वारंवार शौचाला जावं लागणं, पोटामध्ये अल्सर होणं, IBS होणं, भूक न लागणं इत्यादी आजारापासून ग्रस्त असाल, भरपूर दिवस औषधं घेऊनही जर उपशय मिळाला नसेल तर अशामध्ये आयुर्वेद उपचार हे नक्कीच आपल्यासाठी प्रभावी ठरू शकतात. धन्यवाद.